आम्ही काल अंबाजोगाई शहरातील राजकीय परिस्थितीवर बातमी दाखवताना म्हटले होते, राजकारणात काहीही होऊ शकते. तोच प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील पूस गावातील एका रस्त्याच्या 2 उद्घाटनावरून आला. पूस गावातील जिल्हा परिषदेची शाळा ते बसस्थानक डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसट, गोविंदराव देशमुख, गणेशराव कराडसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. मात्र यावेळी पूस गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच सौ ज्ञानेश्वरीताई पवार यांना डावलून हा कार्यक्रम झाल्याने पूस गाव माजी मंत्री तथा परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांना मानणारे नेते व गाव असताना गावातील कामाच्या उद्घाटनाला विद्यमान सरपंचाला डावलून पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह मान्यवर नेत्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन गटबाजी केल्याने गावात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. आजकाल झालेल्या रस्त्याचे पुन्हा उद्घाटन गावच्या सरपंच सौ ज्ञानेश्वरीताई पवार तसेच ग्रामपंचायत सदस्या जनाबाई उदार सह सर्व सदस्यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी पूस गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हे गाव घाटनांदूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्या गावातील रस्त्याचे उद्घाटन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी येऊन सरपंचांना डावलून कार्यक्रम घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गटबाजीचे उघड प्रदर्शन झाल्याने आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बघूया पुढे काय होते ते.